सर्वांचं स्वागत आहे। क्वेश्चन नंबर 5 एकदम सोपा एकदम फास्ट क्वेश्चन आहे। बघ काय म्हणते की इफ z1 लाइज ऑन, आता हे जे काय दिलं आहे हा कॉम्प्लेक्स नंबर आहे। जर तुम्हाला आठवत असेल की हा नथिंग बट सर्कलचा इक्वेशन आहे, तर फक्त प्रॉपर फॉर्म मध्ये लिहा, z मायनस कॉमन काढा, तो झाला 8 मायनस 2i इक्वल्स टू 1। तर या केस मध्ये जर तुम्हाला आठवत असेल की हे असते आपले इक्वेशन z मायनस z1 इक्वल्स टू r च्या बरोबर। तर या लॉजिकने आपल्याला काय मिळाला, z1 इज इक्वल्स टू 8 मायनस 2 हा पॉइंट मिळाला आहे। सिंपल। सेकंड अँड z2 पण मिळाला आपल्याला, मॉड ऑफ z परत मायनस कॉमन काढा, 6 प्लस 6i, याचा रेडियस आहे 2। ठीक आहे, याचा रेडियस आपल्याला 1 मिळाला आहे, याचा रेडियस 2 आहे। सो z2 किती झाला, 6 प्लस 6i, रेडियस किती आहे 2। आपल्याला विचारलं आहे z1 z2 मधलं मिनिमम डिस्टन्स किती, z1 z2 मधलं मिनिमम डिस्टन्स किती। सो पहिला सर्कल, सपोज पहिला सर्कल आहे, हा दुसरा सर्कल आहे। ठीक आहे, z1 z2 मधलं मिनिमम डिस्टन्स काढायचं। ठीक है, सिंपल है एकदम। बघा हा पहिला पॉइंट आहे आपला 8 मायनस 2। ठीक है, याचा रेडियस किती आहे, रेडियस आहे 1। इथे माझ्याकडे दुसरा पॉइंट आहे 6,6, याचा रेडियस किती आहे, याचा रेडियस आहे समजा 2। ठीक आहे, यावरचा पॉइंट जो असेल तो असेल आपला पहिला z1, याच्यावरचा पॉइंट असेल z2। ऍक्च्युअली z1 z2 म्हणण्यापेक्षा z1 z2 याच्यावर लाईन करतात, हे आपलं काय z0 आणि हा पण काय z0। z1 इथे आहे, z2 इथे आहे, या दोघांतलं मिनिमम डिस्टन्स तो ऑब्वियस आहे। जर मी याला स्ट्रेट लाईनने जॉईन केलं तर हे जे टोटल डिस्टन्स आहे आपल्याकडे किती, या डिस्टन्स मधून 1 आणि 2 सबट्रॅक्ट करायचं, दॅट्स इट। सो देयरफॉर z1 मायनस z2 मिनिमम किती इजी आहे बघा। पहले टोटल डिस्टेंस करो, डिस्टेंस बिटवीन 2 पॉइंट का असते y2 माइनस y1 x2 माइनस x1 स्क्वायर स्क्वायर, x2 माइनस x1 चा स्क्वायर, 2 माइनस 6 है। इथे थोड़ा सा करेक्शन है क्वेश्चन में, 2 माइनस 6 है। सो 2 आणि 6 इथे पण काय असेल पाहिजे 2,6। ओके ठीक है। So x minus x1 8 minus 2 चा स्क्वेअर प्लस minus 2 minus 6 चा स्क्वेअर, आणि टोटल डिस्टन्स झाली। अजून किती कमी करायचं आहे, 1 इथून कमी करायचं आहे, 2 इथून कमी करायचं आहे, सो टोटल 3 कमी करायचं आहे। दॅट्स इट, सिंपल सा क्वेश्चन होता। 6 स्क्वेअर प्लस मायनस 8 चा स्क्वेअर मायनस 3, तुम्हाला जर माहित असेल तर नथिंग बट 6 चा स्क्वेअर 36 प्लस 64 मायनस 3 अंडर रूट 100 माइनस 3 किंवा 10 माइनस 3 इक्वल्स टू 7। हे झालं मिनिमम डिस्टन्स। सो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर। दॅट्स इट। तुम्ही पाहून डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व करू शकता। क्वेश्चन लिहिण्यामध्ये काहीतरी चुकी झाली तर माझ्याकडनं, तर सोपा क्वेश्चन आहे, सॉल्व करण्यामध्ये पण काही प्रॉब्लेम नाही। ऑप्शन 3 इज द करेक्ट आन्सर।